स्टेशन पासून एक 12 मिनिटे चालत एका फ्लोअरला फक्त 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. खूपच सुंदर आणि स्पेशियस लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत. किचन ट्रॉली आणि कॅबिनेट पाहत आहे, सेम टू सेम आपल्याला बिल्डर कडून रेडी करून मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशन पासून एक 12 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये फ्लॅट पाहणार आहोत. माझ्या पाठी तुम्ही पाहू शकता स्टील प्लस 25 फ्लोअरची बिल्डिंग आहे. ही ऑलमोस्ट सगळ्या फ्लोअरचं पूर्ण काम झालेलं आहे. त्याचं पोझिशन जे आहे आपल्याला यावर्षी डिसेंबर 2026 पर्यंत पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, जेव्हा बिल्डिंग रेडी होईल तेव्हा आपल्याला अशा प्रकारची दिसणार आहे. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 3 ते 4 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 3 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. ठाकुर्ली स्टेशन या लोकेशनपासून एक 12 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती आहे. दुसरं जे रेल्वे स्टेशन आहे ते डोंबिवली रेल्वे स्टेशन या लोकेशनपासून एक 2.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल. आणि तिसरे रेल्वे स्टेशन जे आहे ते कल्याण रेल्वे स्टेशन या लोकेशन पासून आपल्याला एक 3.5 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. तर चला आपण मित्रांनो फ्लॅटकडे वळूया. मित्रांनो, आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत. नॉर्मली आपण पाहिलंच असेल मार्केटमध्ये एका फ्लोअरला टोटल 7 ते 8 फ्लॅट असतात, पण या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका फ्लोअरला फक्त 4 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये 2 फ्लॅट जे असणार आहेत ते 1 BHKचे असणार आहेत आणि 2 फ्लॅट जे असणार आहेत ते 2 BHKचे असणार आहेत. माझ्या राईट साईडला पाहिलं तर आपल्याला स्टेअरकेस आणि लिफ्ट पाहायला मिळेल. तसेच माझ्या लेफ्ट साईडला समोर तुम्ही पाहू शकता इथे देखील 2 लिफ्ट असणार आहेत. राईट साईडला जर थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळेल. तर वळूया मित्रांनो आता आपण 2 BHK फ्लॅटकडे. तर मित्रांनो, समोर आपण पाहत आहोत 2 BHK फ्लॅट. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 616 समोर आपण फ्लॅटचा एंट्रन्स पाहतोय. फ्लॅटच्या बाहेर पाहिलं तर शूज रॅकसाठी बराच मोठा आपल्याला स्पेस देखील पाहायला मिळत आहे. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला सुंदर असा फ्लॅटचा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे. समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम. खूपच सुंदर आणि स्पेशियस लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे. लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते. वॉल कलर, वॉल टाईल सेम टू सेम आपल्याला बिल्डर कडून रेडी करून मिळणार आहे. माझ्या राईट साईडला आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन खूपच छान प्रकारे मिळणार आहे. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाच्या आसपास सज्जा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विंडोच्या इथून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. समोर आपण पाहतोय 2 BHK फ्लॅटचा L शेप मध्ये असणारा किचन. किचनला आपल्याला खूपच सुंदर असा प्लॅटफॉर्म देखील पाहायला मिळत आहे. या फ्लॅट सोबत आपल्याला आपण जे किचन ट्रॉली आणि कॅबिनेट पाहत आहे सेम टू सेम आपल्याला बिल्डर कडून रेडी करून मिळणार आहे. समोर आहे स्टीलचं सिंक. पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला 24 तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे. समोर आहे किचनची विंडो. समोर आपण पाहतो वॉशिंग मशीनसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आहे फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. पुन्हा एकदा किचन मधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो आपण पॅसेज एरियाकडे. समोर आहे पॅसेज एरिया. थोडं पुढे आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला 2 BHK फ्लॅटचा स्पेशियस असा कॉमन बेडरूम एरिया पाहायला मिळत आहे. पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतो आपण. माझ्या राईट साईडला बेडरूमची विंडो पाहायला मिळते. विंडोच्या बाहेर सेम आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहून वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे. पण मास्टर बेडरूम कडे जाण्या अगोदर आपण माझ्या लेफ्ट साईडला पाहत आहोत कॉमन वॉशरूम एरिया. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतो मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स
बेडरूममध्ये देखील सुंदर असा आपल्याला लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे. बेडरूममध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळेल. वॉशरूमचा व्ह्यू पाहून झाला की आपण पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत. खूपच स्पेशियस सुंदर असा बेडरूम पाहायला मिळतो आपल्याला. मित्रांनो, या फ्लॅटची जी प्राइस आहे 64 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस एवढी असेल. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे. याच प्रोजेक्टमध्ये जर आपण 1 BHK फ्लॅट पाहत असाल तर त्याचा कार्पेट एरिया असणार आहे 421 आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 46 लाख. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल. हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल या प्रॉपर्टीबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.